बसला आता काम करून झालंय दुपारचं जेवण. बसला दोघी बहिणी पण. माझी बहीण हो का असं पाणी असं आणून झाडाला पाणी वाटायला पहिल्यांदा औषध ओतला होत्यात. अयो माझ्या पैसे तर घागरीच आहे भरलेली. ती घागरीनं मी पाणी वाटायला हो का यांच्या ज्यांच्या पैसे बकेट हंडे कॅन्ड कशान पण वतायले. पहिल्यांदा औषध ओतलाय त्यात. आणि या झाडाला तूर लागावं जास्त आंबे लागावं त्याच्यासाठी. तो का बाया असं आणायली असं आणायली ते वजं उचलू उचलू. ताई पण खूप त्रास होतोय आज. ते लागल्यालं मार लागल्यालं डोक्यावर तर वजं उचला ना. अर्धीच घागरी पाणी आणायली. जास्त वजं पण उचला ना. लई डोकं दुखायलंय माझं. हात तर एवढा दुखायलंय बस. घरी बसून मला एकटीला करमत नाही त्यामुळं कामाला आले मी. परवा दिवशी लागल्याला माल काल पण दवाखाना केलाय परवा दिवशी पण केलं तरी काय फरक पडाना. राटा आलेले ते रक्त साठवलं. चल बाहेर तरी जाऊन बाहेर जाऊन बसायचं की तिकडंच थोडा वेळ. व्हिडिओ पण होत आहे आपला. इथं व्हिडिओ काढू देत नाही ते माणूस बसलेला आहे. चल जाऊ. काय करत नाही बस ते बसल्या कड्याला ते कड्याला पण दिसल्यावर कावतील की असं आपल्याला निमत तरी भेटते की बाहेर चालावं तिकडंच बसायचं. 8 मिनटं व्हिडिओ बनवायला तर कावती ती कामाला आल्याला का आपण बसायला आलो का. ती पहिल्यांदा औषध टाकलेलं नंतर त्याच्यावर पाणी टाकायला तो का बाया म्हातारी कुठं कुठं एक 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 असं पाणी वाटायला. झाला बायांचा गोंधळ चालू की जे जे बसायली ते कसं एक एक लुपून बसायली कुठं कुठं पण बाया. काम करणाऱ्याच्या मागच लागते त्यामुळं आम्ही बाहेर चाललो म्हणून कुठं पण जाऊन आम्ही पण बसतो सारखंच. ते वजं उचलायचं आणि आणायचं आणि वतायचं असं लपली ती एक एक. कसं लपायली ती एक एक बुड्याच्या माग. गावाकडचं उजन आहे काय एक एक कुठं पण फिरायली ती. चला आपण पण जाऊ तिकडं. करणाऱ्याच्या मागं लागते ठेवक बाया. आता एक बाई पाणी आणते त्यांना काय कुठं पण लिपते ते ना आपल्या मागं लागते ते उगच्या उग. तिथं म्हातारी नुसता लाकडं घेऊन फिरवायली उगच्या उग. इथं लागल्याला तर लई दुखायले. कसला झालाय सुजला इथं. त्यांना बसायला येते ना आपल्याला काय बसायला येत नाही का. उगच्या उगच कालवा चालू त्यांचं. त्यांना काय केलेलं पण कळत नाही काय नाही. एक म्हातारे पिऊन तर शेतकरी कालवा चालू केलाय मग. नाही आयतं पाणी आणून कोण देणार आहे त्यांना उगच्या उगच.
ते गेल्याला त्यांना काय मी बोलवत नाही, पण आता मनानं तरी यावं की परत. बायकोला लागलं एवढं मोठं की बायको कामाला जाती, मनाला तरी लाजून परत यावं. परत येण्याची त्यांची इच्छाच होत नाही काय की गेल्यावर. लिहिल्या बोकांडीला परत आणून कपडा देस मग. अरे आणू नको र त्याला. आई कुठ्या परत जाऊन बेस नाही रे बोलायची तू. थांबा पप्पाना फोन करा कुठं आहे ना काय म्हणून घेऊ कुठ्या. उगा त्याला आणायचं नसतं ग संग. तो का आर्यन रो गुड्या आणि त्रिशा माग माग येईल. काय का गरज गवतात यायची ते पण. ऊसतोडी बंद केलंय आता, जायचं काय जायचं 12 वाजतात जायला, जेवण करायला, कामाला लागायला किल्ल्यावर 12. आणि त्यांच्यानंतर ऊस तोडायचं, ट्रॅक्टर भरायचं, नंतर यायचं. तेवढं आपल्याला होतच नाही काम. आणि पगार पण किती पडते, 200-250, लई जास्त झाली 200-250 तसं पगार. आणि मरणाचं कुत्र्यासारखं काम. इथं 350 रुपये हजेरी आहे, काम पण जास्त नसतोय, धावपळ नसती, त्यामुळं आला इकडंच. भाऊ आली का परत? तुला अक्कल आहे का नाही? आहे का नाही? इकडे ऐक की, अक्कल आहे का तुला? ती तर बसवली ती बुडा काय पण एक करणाऱ्याच्या माग लागते त्यांनी, तसंच आहे त्यांना. चालला व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे मी तुला म्हणत होते तिकडं जाऊन बसू चल म्हणून. उगाच कालवा तिने बसते की अर्धा तास. तुला उचलून घेणार नाही, चल आल्याला तसं पायानं. उगाच माग माग तुला एकच दिल्यावर घागरी पण घे की, मला व्हिडिओ चालू आहे. अयो पाणी आहे यात ग. लोक आंब्याच्या झाडाला बुडाला पाणी वाटायचं. या व्हिडिओला इथंच थांबूया. बाय सगळ्यांना.